मित्रांनो, एक इशारा देण्याकरता मी ही पोस्ट टाकत आहे. आधी डिस्क्लेमर सांगतो, माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच मग निर्णय घ्या. आता इशारा सांगतो. तुमची सोन्यात किंवा चांदीमध्ये जर ETF नी खरेदी केलेली असेल आणि तुमच्याकडे ते ETF असतील, तर शक्य तितक्या लवकर म्हणजे 1 महिन्याच्या आत ETF विकून तुम्ही फिजिकल चांदी विकत घ्या. ज्या दिवशी चांदीचा फिजिकल भाव कमीत कमी असेल, त्या दिवशी तुम्ही तुमच्या ओळखीच्या सोनाराकडे चांदीचे बुकिंग करू शकता. ETFचे पैसे तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळतील. त्यावेळेस तुम्ही ते पैसे देऊन फिजिकल चांदी ताब्यात घेऊ शकता. जर तुमच्याकडे लॉकर नसेल आणि फिजिकल चांदी 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही तिजोरी विकत घ्या. त्या अगोदर बँकेचा लॉकर मिळवण्याचा प्रयत्न करा. नाहीच मिळाला तर सरळ तिजोरी विकत घ्या. आता ETF मध्ये चांदी किंवा सोनं ठेवणं थोडं रिस्की आहे, पण ज्यांच्याकडे फक्त फिजिकल सोनं किंवा चांदी आहे त्यांनी घाबरायचं अजिबात कारण नाही. त्यांनी सोने किंवा चांदी होल्ड करायची आहे. ही मी पुढं इशारा देईन की केव्हा विकायची वेळ येणार आहे. परत एकदा डिस्क्लेमर, माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून कुठलीही सोन्या चांदीतील खरेदी विक्री करू नका. तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच योग्य तो निर्णय घ्या. धन्यवाद मित्रांनो. बाय. गुड डे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.